सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडकी बहीण योजना आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज मी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. लाडक्या बहिणींचे टेन्शन आता खूप जास्त वाढलेले आहे. कारण आता लाडक्या बहिणींसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे. राज्यातील जवळपास 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलेला असा निर्णय घेतलेला आहे. यांची माहिती अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करून सांगितली आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत की कोणाकोणाचा अर्ज या योजनेतून बाद केलेला आहे आणि तुमचाही अर्ज बाद केला नाही ना, याचे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. म्हणजेच आपल्यालाही कळेल की या योजनेसाठी कोण अपात्र आहे आणि कोण पात्र आहे. तर कोणाचा अर्ज रद्द केलेला आहे, तर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केलेली आहे. त्यात त्यांनी काय सांगितलेले आहे हे आपण पाहूयात. तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अदिती तटकरे हे 20 वर्ष अगोदर म्हणजेच 20 वर्षांपूर्वी त्यांनी हे पोस्ट केलेली आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही दिनांक 28 जून 2024 व नंतरची दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. म्हणजे जवळपास 28 जून 2024 ते 3 जुलै 2024 पर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार जे सरकारचे काही नियम होते त्याच्यामध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभातून वगळण्यात आलेले आहे. आणि इथे खाली लिहिलेलं आहे की अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे. म्हणजेच खाली त्यांनी दाखवलेलं आहे की कोणकोणत्या महिला अशा आहेत आणि त्यांना या योजनेतून का वगळण्यात आलेलं आहे. त्यांचं विवरण त्यांनी खाली केलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही पहिली दिलेलं आहे कारण की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 23,000 म्हणजेच ज्या महिला लाडकी बहीण योजनेसोबत सरकारच्या इतर दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत होत्या त्यांनासुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे. म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसोबत दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे तुम्हाला मिळणार नाहीत. तसेच 2,30,000 महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे. तर 2 नंबरचं त्यांनी सांगितलेलं आहे की वय वर्ष 65पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 म्हणजे ज्या महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. आणि अशा जवळपास 110 महिला आहेत ज्यांचा अर्ज या योजनेतून बाद केलेला आहे. आणि तिसरी आहे की कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी आहे मग ती तुमच्या नावावर असू शकते. तुमच्या मुलाला किंवा तुमच्या पतीच्या नावावर असू शकते तरी तुमचं नाव या लाडकी बहीण योजनेमधून तुमचं सुद्धा नाव वगळण्यात येणार आहे. आणि खाली लिहिलं आहे की नमो शक्ती नमो शक्ती जी योजना आहे अशा दोन्ही योजनेतून कमी केलेलं आहे आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या आहे. म्हणजेच बऱ्याचशा महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेला आहे. अशा दोन्ही मिळून जवळपास 1,60,000 महिला ज्या आहेत त्यांनी आपलं नाव मागे घेतलेलं आहे आणि त्यांचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे. अशा टोटल एकूण अपात्र महिला आहेत त्या म्हणजे 5,00,000 आहेत. म्हणजे जवळपास राज्यातल्या 5,00,000 महिलांचा फॉर्म जो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद झालेला आहे. आता खाली त्यांनी लिहिलेलं आहे की सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. म्हणजेच जर तुमचा फॉर्म बाद नसेल झाला तर तुम्हाला सरकार हे पैसे देणार आहे. पण ज्या महिलांचा फॉर्म जो बाद झालेला आहे म्हणजे जवळपास 5,00,000 महिलांना आता पैसे सरकार इथून पुढे देणार नाही. आणि आतापर्यंत जर त्यांना पैसे दिले असतील तर ते पैसे माघारी घेणार का याची सुद्धा माहिती कोणतीही सरकारने बातमी दिलेली नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर आपल्याला अजून काही माहिती नाही. पण जशी त्याच्याबद्दल अपडेट येईल ती आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा तसेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता यांनी ते सांगितलेलं नाही की ज्या महिलांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांचा फॉर्म बाद केला आहे की नाही हे सांगितलेलं नाही. पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांचा मेसेज आला आहे की
पी-एम किसान योजनेचा लाभ मिळतो, परंतु जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. म्हणजेच त्यांचा फॉर्म बाद होण्याची शक्यता आहे. पण तसं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट्समध्ये काही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला जानेवारीच्या हप्त्याची फेब्रुवारीमध्ये वाट पाहावी लागणार आहे. परंतु जर तुम्हाला फेब्रुवारीचा पण हप्ता आला नाही, म्हणजेच कोणाला पी-एम किसान योजनेचे पैसे येतात, त्यांना लाडकी बहीण योजनेचे पण पैसे येतात. आता त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाही, तर त्यांना फेब्रुवारीमध्ये हप्ता आला नाही, तर त्यांना सुद्धा या योजनेतून बाद केलं जाणार आहे, असं आपल्याला समजावं लागेल. आणि तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळाले की नाही एकदा कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि फेब्रुवारीचे सुद्धा पैसे मिळाले आहे की नाही ते एकदा कमेंट करून सांगायचं. आणि जर तुमच्या घरी 4 चाकी गाडी असेल किंवा नाही, हे सरकारचे इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेता की नाही, या सगळ्या गोष्टी कमेंट करून सांगायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला समजेल की अशा किती महिला आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घेत नाही आणि त्याच्याकडे 4 चाकी गाडी नाही, तरीही त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अजूनही पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला पैसे मिळाले का नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचे काम करत असतो. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.